इकडे इगतपुरी त्र्यंबकेश्वरसह नाशिकच्या अनेक भागांना धुवाधार पावसाने झोडपलं। मात्र नाशिकमध्ये ज्या ढगफुटी सदृश पावसाचा अंदाज व्यक्त केला जात होता असा पाऊस मात्र कुठेही पडला नाही। त्यामुळे आता विरोधकांनी सरकारवर आरोपांचा पाऊस पाडायला सुरुवात केली आहे। राम मंदिरातील दानचोरी विरोधातील आंदोलन चिरडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ढगफुटीची अफवा पसरवली अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी फडणवीसांवर निशाणा साधला। नाशिकमध्ये काळाराम मंदिराच्या बाहेर काँग्रेसने सत्याग्रह आंदोलन केलं। नाशिकमध्ये गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक पाऊस पडेल असं भाकीत वर्तवण्यात आलं होतं। त्र्यंबकेश्वर भागात 300 मिलीमीटर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती। प्रत्यक्षात 200 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद समोर आली आहे। त्यामुळे मोठी आपत्ती टळल्याचं समाधान नक्कीच आहे। मात्र हवामान खात्याचं भाकीत चुकल्याचं सत्य देखील नाकारता येणार नाही। आज आंदोलनच होऊ नये, आंदोलन चिंटून टाकावं, लोकांनी ते जाऊ नये, आम्हालाच कुठेतरी थांबवावं याकरता त्यांनी ज्या आपत्तीच्या अनुषंगानं ज्या क्षेत्रामध्ये IMDनी इशारे दिलेले नाहीत अशा ठिकाणी ढगफुटी सारख्या त्यांनी ज्या अफवा पसरवल्या, या अफवा पसरवण्यामध्ये त्यांचं जे बिंग फुटू नये आणि आजचं आंदोलन होऊ नये याकरता देवेंद्र फडणवीसांनी काल ढगफुटी नाशिकमध्ये होईल अशा स्वरूपाचं खोटं वक्तव्य त्यांनी केलंय। बरोबर आहे, आम्ही ढगफुटी केली ना, आम्ही वर पाणी पाठवलं आणि ते खाली आलेलं आहे। मला वाटतं यांच्या डोक्याची क्यूकर अशी वाटते मला। आपण काय बोलतोय काय नाही, राज्यातली जनता किती अडचणीत आहे, कोणत्या परिस्थितीतून आपण जातो आहोत। हा निसर्गाचा म्हणजे अगदी इतक्या कमी वेळेमध्ये उच्चांक पावसाचा आजपर्यंत झालेला आहे इतक्या वर्षातला, आणि आपण काय बोलतो आहोत मला वाटतं त्याला थोडं भान राहिलं पाहिजे। मग हे काय गंमत चालली का, उगाच आम्ही तुम्ही रेनकोट घालून फिरतात का? आणि त्यांनी असं बोलावं। आणि काँग्रेसची आता काँग्रेसकडून काही अपेक्षाही नाही म्हणा, तर काय त्याचं काय राहिले नाही कुठे काही। आणि अशा लोकांमुळे मला वाटतं काँग्रेस रसात राहायला चाललेली आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।